केदारनाथ धामला जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात घडलेला आहे। आर्यन एव्हिएशनचं हेलिकॉप्टर होतं ते कोसळलंय। गौरीकुंड सोनप्रयागच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळल्याची ही घटना। केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, जवळपास 7 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय आणि महत्त्वाचं यामध्ये मृतांमध्ये महाराष्ट्रातील 3घांचा समावेश असल्याची माहिती समोर येते। महत्त्वाची अपडेट आपण ही बघू शकतोय, अपघाताची भीषणता सुद्धा बघू शकतोय। संपूर्ण हेलिकॉप्टर जळून खाक झालेला आहे। जवळपास 7 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आणि यामध्ये महाराष्ट्रातील 3 जण होते, त्यांचा समावेश होता अशी ही माहिती मिळते। केदारनाथमध्ये हे विमान कोसळलं आणि याच अपघाताची अधिकची माहिती बघूयात, काही मुद्दे बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये जयस्वाल कुटुंबियातील 3घांचा मृत्यू झालाय। हे कुटुंबीय यवतमाळ जिल्ह्यातल्या वणीतील रहिवासी होतं। राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल आणि मुलगी काशी जयस्वाल या 3घांचा मृत्यू झालाय। हेलिकॉप्टर केदारनाथवरून गुप्तकाशीच्या दिशेनं जात होतं, दरम्यान हा अपघात घडलेला आहे। जयस्वाल कुटुंबीय 12 जून रोजी केदारनाथच्या दर्शनासाठी निघालेलं होतं। धार्मिक श्रद्धेनं प्रेरित होऊन हेलिकॉप्टर सेवेचा त्यांनी पर्याय निवडलेला होता आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी दीपक शास्त्री सध्या आपल्यासोबत आहेत। दीपक, खरं तर धक्कादायक अशी घटना खरं तर दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतोय। हे जे संपूर्ण हेलिकॉप्टर आहे ते जळून खाक झालेलं आहे। जवळपास 7 जणांचा मृत्यू झाला आणि यात महाराष्ट्रातील 3घांचा समावेश आहे। नक्कीच यामध्ये महाराष्ट्रातील या 3 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल आणि त्यांची मुलगी काशी जयस्वाल हे या धाममध्ये केदारनाथमध्ये जात असताना हा दुर्दैवी घटना घडलेली आहे। आणि हे संपूर्ण जे कुटुंब आहे हे यवतमाळच्या वणीमधील रहिवासी आहेत आणि हे दर्शनासाठी, महादेवाच्या दर्शनासाठी हे केदारनाथ इथे जात होते। गुप्त काशीवरून केदारनाथकडे जाताना एका जंगल शिवारामध्ये हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आणि त्यामध्ये यांचा मृत्यू झालेला आहे। आणि हे जे कुटुंब आहे हे 2 दिवसापूर्वी यवतमाळच्या वणीतून केदारनाथ धामकडे रवाना झाले होते। त्यानंतर आज ही दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि जवळपास यामध्ये उत्तराखंड, त्यानंतर महाराष्ट्र, मध्य प्रदेश या येथील हे सर्व 7 प्रवासी होते। यामधील जे 3 जण आहे हे वणी येथील असल्याने या परिसरामध्ये जी घटना घडली त्यानंतर संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली आहे। नक्कीच दीपक, आपण खरं बघू शकतोय अहमदाबाद विमान दुर्घटना ही दुर्घटनेची घटना ताजी असतानाच आता हा केदारनाथमधल्या हेलिकॉप्टरचा अपघात, नेमकं कारण समोर आलेलं आहे का की नेमकं का कोसळलं हे हेलिकॉप्टर आणि 7ही मृतांची ओळख पटलेली आहे का? सध्या काही मृतकांची 7 पैकी काही मृतकांची ओळख पडलेली आहे। जसं की यवतमाळ जिल्ह्यातील वणी आहे या ठिकाणचे जे 3 जण आहेत यांची ओळख पटलेली आहे। आणखी काही जणांची ओळख पटलेली आहे आणि काही हवामान वगैरे खराब असल्यामुळं या विमानाचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती सुद्धा समोर येत आहे। नक्कीच दीपक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। हे दृश्य आपण बघू शकतोय, केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा हा भीषण अपघात घडलेला आहे। 7 जण यामध्ये होते, 7ही जणांचा मृत्यू आणि यामध्ये महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंब होतं आणि या 3घांचाही या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला। हे आपण दृश्यांच्या माध्यमातून अपघाताची भीषणता बघू शकतोय। संपूर्ण जे हे हेलिकॉप्टर होतं ते जळून खाक झालेलं आहे। नेमकं हेलिकॉप्टर का कोसळलं याचं कारण अद्यापही समोर नाही आलंय, मात्र यामध्ये 7ही जे प्रवासी होते त्या 7ही प्रवाशांचा मृत्यू झालाय। केदारनाथमध्ये हा प्रकार घडला, हेलिकॉप्टर कोसळलं आणि 7 जणांचा मृत्यू। यवतमाळ जिल्ह्याच्या वणीतील जयस्वाल कुटुंबियातील 3घांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। खरं तर आपण बघू शकतोय अहमदाबाद विमान दुर्घटना घडलेली होती। ही घटना ताजी असतानाच आता हेलिकॉप्टर कोसळलंय, ज्यामध्ये सर्वचे सर्व प्रवासी त्यांचा मृत्यू झालाय। 7 प्रवासी होते, 7ही प्रवाशांचा मृत्यू। खरं तर अद्यापही अनेकांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील 3घांचा समावेश, जयस्वाल कुटुंबियातील आई वडील आणि त्यांच्या मुलीचा या अपघातात मृत्यू झाला। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातावर ट्विट केलेलं आहे, शोक व्यक्त केलाय। बघूयात। सकाळी उत्तराखंडमधील गौरीकुंडजवळ केदारनाथहून गुप्तकाशीकडे जाताना हेलिकॉप्टर अपघातात यात्रेकरूंनी आपला जीव गमावला।
या दुःखद घटनेनं मी खूप व्यथित झालोय. मी शोकाकुल कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी शोक व्यक्त केला. त्यांचं हे ट्विट.